प्रश्न, किती वयापर्यंत शारीरिक संबंध ठेवू शकते? उत्तर, स्त्रीची इच्छा आणि आरोग्य चांगले असेपर्यंत कोणत्याही वयात संबंध ठेवता येतात. वयापेक्षा शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. नियमित आरोग्य तपासणी उपयोगी ठरते. परस्पर संमती सर्वात महत्त्वाची आहे. प्रश्न, संबंध करताना काही महिला शांत का राहतात? उत्तर, प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. काही जणी भावना आतून अनुभवतात, काहींना बोलण्यापेक्षा अनुभवणे आवडते. हे पूर्णपणे नॉर्मल आहे. प्रश्न, जास्त जवळीक साधण्याची इच्छा कधी होते? उत्तर, हार्मोन्स बदलल्यावर इच्छा वाढू शकते. भावनिक जवळीक असल्यासही इच्छा वाढते. तणाव कमी असताना इच्छा जास्त असते. हे व्यक्तीनुसार बदलते. प्रश्न, वेगळ्या पद्धतीने संबंध ठेवताना काय वापरतात? उत्तर, सुरक्षितता साधने वापरणे महत्त्वाचे असते. लुब्रिकंट वापरल्यास आराम मिळतो. स्वच्छता पाळणे आवश्यक असते. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रश्न, आजकाल वेगवेगळ्या पद्धतींचे प्रमाण का वाढले आहे? उत्तर, माहिती सहज उपलब्ध आहे. लोक अधिक खुलेपणाने बोलू लागले आहेत. जाणीवपूर्वक प्रयोग करण्याची इच्छा असते. परस्पर संमती असल्यास ठीक आहे. प्रश्न, काही महिला स्वतःकडे लक्ष कसे वेधतात? उत्तर, बॉडी लँग्वेजने संकेत देतात. हसणे, डोळ्यात पाहणे असे संकेत असतात. बोलण्यातून भावना व्यक्त करतात. हे नैसर्गिक असते. प्रश्न, कोणती स्त्री पटकन गरोदर राहू शकते? उत्तर, ओव्ह्युलेशन काळात शक्यता जास्त असते. नियमित पाळी असलेल्या स्त्रीमध्ये शक्यता वाढते. आरोग्य चांगले असल्यास शक्यता जास्त असते. डॉक्टरांचा सल्ला उपयोगी ठरतो. प्रश्न, स्त्री दुसऱ्या ठिकाणी संबंध ठेवून आली आहे हे कशावरून समजते? उत्तर, याचा खात्रीशीर मार्ग नसतो. संशयावर नातं खराब होऊ शकतं. संवाद महत्त्वाचा असतो. विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रश्न, स्त्रीला सर्वात जास्त आनंद कधी होतो? उत्तर, भावनिक सुरक्षितता असताना. आदर आणि प्रेम मिळाल्यावर. परस्पर समजूत असल्यावर. शारीरिक व मानसिक समाधान मिळाल्यावर. प्रश्न, कोणत्या वयात पुरुष नवीन पद्धतींसाठी उत्सुक असतो? उत्तर, तरुण वयात उत्सुकता जास्त असते. पण हे व्यक्तीनुसार बदलते. परिपक्वतेनुसार समज वाढते. वयापेक्षा मानसिकता महत्त्वाची. प्रश्न, कोणत्या वयात जवळीक जास्त हवी असते? उत्तर, तरुण वयात इच्छा जास्त असते. हार्मोन्स यामध्ये भूमिका बजावतात. पण प्रत्येक वेळी वेगळे असते. हे नैसर्गिक आहे. प्रश्न, स्त्रीच्या खास भागाला जीभ लावल्यास काय होते? उत्तर, संवेदनशीलता वाढते. काहींना जास्त आनंद मिळतो. हे परस्पर संमतीने असावे. स्वच्छता महत्त्वाची आहे. प्रश्न, एखादी क्रिया पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर, ठराविक वेळ नसतो. व्यक्तीनुसार बदलतो. घाई न करता करणे चांगले. समाधान महत्त्वाचे आहे. प्रश्न, स्त्रीच्या कोणत्या भागाला स्पर्श केल्यावर ती उत्तेजित होते? उत्तर,
प्रत्येक स्त्री वेगळी असते. काहींसाठी मान, कान, हात संवेदनशील असतात, काहींसाठी भावनिक जवळीक महत्वाची असते. संवाद केल्यास कळते. प्रश्न: स्त्रीला जास्त वेळ जवळीक साधायला आवडते का? उत्तर: काही स्त्रियांना जास्त वेळ जवळीक आवडते. काहींना कमी वेळ पुरेसा वाटतो. हे पूर्णपणे व्यक्तीनुसार बदलते. संवाद करून समजून घेणे महत्वाचे आहे.